नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे, जेणेकरून आपलं मन नेहमी आनंदी राहतं बरं का. तर आता नम्रताच्या प्रेमाबद्दल इशूला कळणार आहे. तसेच मामींनी इशूच्या आईला कसं फसवलं होतं ही इशूच्या आईला आता कळणार आहे. मामींचं सत्य इशूच्या आईच्या समोर येणार आहे. तर चला जाणून घेऊया नक्की एपिसोडमध्ये काय होणार आहे. तर इथं नम्रता आणि अर्णवचा जो छोटा भाऊ आहे ते दोघंजणं बाहेर भेटलेले असतात. तेव्हा अर्णवचा भाऊ नम्रताला सांगत असतो की माझं मनापासून तुझ्यावरती प्रेम आहे आणि आपण हे घरातल्यांसमोर लवकरात लवकर सांगूया, कारण माझी मम्मा माझ्या लग्नाची तयारी करत आहे आणि मला ह्या सर्व गोष्टींमध्ये पडायचं नाही आहे. नम्रता म्हणते तुझं म्हणणं खरं आहे, पण आधी मला ताईला सगळं सांगावं लागेल. आता नम्रता आणि अर्णवच्या भावाचे हात एकमेकांच्या हातामध्ये असतात. तेवढ्यात इशू तिथे येते. तर नम्रता म्हणते ताई, पण इशूही त्यांच्याकडे बघतात. तेव्हा दोघेही एकमेकांच्या हातातून हात साईडला काढून घेतात. आता इशूला हे कळलं का नम्रता आणि त्या दोघांमध्ये प्रेम आहे. तर इकडे आता ईश्वरीची आई मार्केटला भाजीपाला घेण्यासाठी आलेली असते. तिथे मामी आलेल्या असतात. मामी म्हणत असता का नम्रता, काही झालं ना तुला मी आमच्या घरची सून कधीच होऊन देणार नाही. तुझी बहीण आधीच आमच्या घरामध्ये आलेली आहे, पण तुला या घरात मी येऊन देणार नाही. तेवढ्यातच इशूची आई ही मामींना बघते आणि इशूच्या आईला आठवतं की मला याच बाईने फसवलं होतं, इंटरव्ह्यूसाठी मला याच बाईने बोललं होतं. तेवढ्यात मामी रिक्षात बसून निघून जातात. नम्रताची आईसुद्धा आता मामींचा रिक्षाचा पॅटलाक करते. आता नम्रताच्या आईच्या समोर मामींचं सत्य येईल का नाही हे आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.